सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल, उद्धव ठाकरेंनी खळबळजनक आरोप केलाय। बॉम्बेकरण रोखण्यासाठी महायुतीला रोखा, उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना हे आवाहन केले। मुंबईची मराठी संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील, उद्धव ठाकरेंनी टू द पॉइंट आरोप केलेला आहे। मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर ते मुंबईचं बॉम्बे करतील, असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या निवडणूक विशेष मुलाखतीत केलेला आहे। मुंबईचं बॉम्बेकरण करण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। मुंबईत भाजप प्रणित महायुतीची सत्ता आल्यास मुंबईची संस्कृती मारली जाईल, मुंबईचं व्यक्तिमत्व मारलं जाईल, असा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। मुंबईचं बॉम्बेकरण रोखण्यासाठी महायुतीला रोखण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीच्या माध्यमातून केलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पाहूयात उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय। मुंबई महापालिका आज त्यांच्याकडे न देण्याचं कारण, देऊ नये याचं कारण मुंबई नाही तरी सगळे अदानीच्या घशात घालतील। आता तुम्ही परत बघा, पुन्हा हे कदाचित मुंबईचं बॉम्बे करतील, कारण त्यांचा केंद्राचा मंत्री येऊन बोलून गेलाय IIT मुंबईला की तुम्ही IIT बॉम्बेचं मुंबई नाही केलं, मला आनंद आहे। म्हणजे यांना परत मुंबईचं बॉम्बे करायचंय। हा तुमचा फक्त राजकीय आरोप आहे की तुम्ही म्हणताय की तुम्हाला जी वस्तुस्थिती मला जी दिसते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या प्रदूषणात सुद्धा पट्टे की नाही तुम्ही बघा। तुम्ही म्हणता की भाजप सत्तेत आली तर मुंबईचं बॉम्बे म्हणजे मुंबईची मराठी संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील, सगळीकडे जे टॉवर्स आणि सगळं वाट लावून टाकतील। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल, मुंबईतली मराठी संस्कृती मारली जाईल, वेळीच महायुतीला रोखा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीच्या दरम्यान हा असा सर्वात मोठा आरोप केलेला आहे आणि या संदर्भात थेट भाजप आणि महायुतीला टार्गेट केलेलं पाहायला मिळतंय। मुंबई मराठी माणसाची आहे आणि मुंबईत जर महायुती आली आणि भाजपचं सरकार आलं तर थेटपणे मुंबईचं नाव बदललं जाईल आणि पुन्हा बॉम्बे असं नाव केलं जाईल, अशा प्रकारची एक भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि थेटपणे आरोप केलेला आहे। त्यामुळं मराठी माणसाची मुंबईची ओळख पुसण्याचं काम ही सत्ता जर महायुतीची आली, भाजपची आली तर होऊ शकतं, अशा प्रकारचा एक धोका उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलेला आहे। कारण याला संदर्भ त्यांनी दिलेला आहे IIT मध्ये केंद्रीय मंत्री आल्यानंतर। बर कृष्णात, शीतल मात्र आपल्या बरोबर जोडला गेलेला। शीतलजी, उद्धव ठाकरेंची टू द पॉइंट विथ कमलेश सुतार ही मुलाखत आज झालेली आहे। त्यात उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना आवाहन केले, सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल, असा आरोप त्यांनी केलाय। एक लक्षात घ्या, यांच्याकडे आरोप करण्याच्या पलीकडे काहीच नाही, मुंबईकरांना देण्यासारखं काही नाहीये। त्यांनी जो त्यांचा विकास जाहीरनामा जाहीर केला त्यामध्ये 50%च्या वर इंग्रजी शब्द वापरलेले आहेत। ते काय सांगतात मुंबईकरांना? त्यांच्या काळामध्ये मुंबईकर हा मुंबईमधून बाहेर गेलेला आहे, हे कसले मुंबईत मराठीपणाच्या आणि मुंबईच्या गप्पा मारतायत? अहो, साधं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव त्यांनी वंदनीय बाळासाहेब म्हणून टाकलंय। त्याच्यामुळे हे बघा, त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि बोलायचे दाखवायचे दात वेगळे आहेत। त्याच्यामुळे त्यांनी हे बोलणं साहजिकच आहे, कारण त्यांच्याकडे मुंबईकरांसाठी आपण काय करणार आहोत, कशा पद्धतीने काम करणार आहोत हे सांगण्यासारखं काही नाही। त्याच्यामुळे भावनेचं राजकारण ते खेळतायत। निश्चितच प्रसाद लाड सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। प्रसाद लाड, प्रसादजी, सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल, वेळीच त्यांना रोखा, असं आवाहन मराठी माणसांना उद्धव ठाकरेंनी मुलाखतीतून केलंय। हे टोमणे बहादर जर कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत। हे अशा पद्धतीच्या टीका करायच्या, ठोस विकासाचा कुठला विषय बोलायचा नाही, हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, सर्व मराठी माणसाचा मुद्दा सोडला। आता मुंबई गुजरातला जाणार, मुंबई पासून तुटणार, मुंबईचं बॉम्बे होणार, मराठी माणूस एकटा पडला, मी म्हणजे महाराष्ट्र, याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंना दुसरं काही बोलता येत नाही। विकासाच्या मुद्द्यावर त्यांचा अभ्यास शून्य आहे। त्यामुळे आता भावनिक जायचं, पायाखालची वाळू घसरली, हारणारे माहीत पडलंय, त्यामुळे सभा रद्द केल्या, कुठेही जाता येत नाही। आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की भारतीय जनता पार्टीला घाबरून आता शाखा आणि गल्लीमध्ये फिरतायत, तर भारतीय जनता पार्टीने त्यांना रस्त्यावर तरी आणलं फिरायसाठी, याचा आम्हाला आनंद आहे। मात्र आम्ही ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यांवर मराठी माणसांसाठी एकत्र आलो असं ते दावा करतायत ना प्रसादजी? अरे, मराठी माणसाला माहित पडलंय, मराठी माणसाने BSTच्या निवडणुकीत दाखवून दिलं की ठाकरे बंधू म्हणजे शून्य आहेत आणि शून्यावरतीच नेऊन ठेवलं। तेव्हा तर भारतीय जनता पार्टी नव्हती, फक्त प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर एकटे होते।
तर त्यावेळेला मराठी माणूस नव्हता का मतदान करणारा? यावेळेलाही मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. मराठी माणसाला कळून चुकलंय की ठाकरे म्हणजे भोपळा आहे आणि ठाकरे म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. टक्केवारीच्या पलीकडे काही केलं नाही. कोविडमध्ये फक्त भ्रष्टाचार केला. त्यानंतर तुम्ही पाहत असाल खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, मिठी नदी घोटाळा, रेमडेसिवीर घोटाळा, अनेक घोटाळे ज्यामध्ये टक्केवारीच्या पलीकडे काही केलं नाही. महापौर बंगल्याचा उपयोग फक्त टक्केवारीसाठी केला. त्या उद्धव ठाकरेंना टोमणे बहादराशिवाय दुसरी काही उपमा देता येणार नाही. अगदी अगदी प्रसादजी, खूप खूप धन्यवाद. भाजप नेते आपल्या बरोबर जोडले गेले होते. तर प्रवीण दरेकर, भाजप नेते आपल्या बरोबर जोडले गेले. तर प्रवीणजी, सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल, मुंबईची मराठी संस्कृती महायुतीकडून मारली जाईल, मुंबईचं व्यक्तिमत्व मारलं जाईल, असं उद्धव ठाकरेंनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत म्हटलंय. कार्यक्रमाचं नाव टू द पॉइंट आहे, परंतु मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोलू शकत नाहीत. म्हणून अशा प्रकारे भरकटल्यासारखं टोमणे मारणं, भावनिक मुद्दा तयार करणं, वातावरण तयार करून काय हातात लागतंय का असा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. आता मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या विकासासंदर्भात बोलायला हवं. केलेली कामं त्या ठिकाणी सांगावीत आणि मुंबईसाठी काय करणार आहोत ते सांगावं. माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली मुंबई बदलताना दिसते. काय करणार आहे हा ऍक्शन प्लॅन आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण बघा, केवळ डेव्हलपमेंट ओरिएंटेड विकासाचं राजकारण यावर फिरत असतं. परंतु यांना टोमणे मारणे, द्वेष मत्सरानं बोलणं. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी दिला? या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी माननीय देवाभाऊंच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी दिला. मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला जातोय. काय केलं तर आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना. त्यामुळे मराठी माणसे प्रश्न विचारणार आहेत ना. मुद्द्यावर त्या प्रवीणजी आपल्या बरोबर जयेश वाणी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जोडले गेले. जयेशजी, प्रवीण दरेकर आता आमच्या सोबत आहेत, चर्चा करतायत. यात ते म्हणतायत की मराठी माणसांसाठी तुम्ही मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष काय केलं? करेक्ट आहे. काय होतं सांगताना भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्यांची, वक्त्यांची, प्रवक्त्यांची आणि इतर पदाधिकाऱ्यांची सवय ही आहे की ते हे सांगतच नाही की 2.5 वर्षांपैकी 2.25 वर्ष तर कोरोना होता. त्या 2.25 वर्षामध्ये आम्ही मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती लाजवेल असे डोम उभे केले आणि लोकांचे प्राण वाचवले. ते हे नाही सांगत की आम्ही त्याच सगळ्या लोकांना, ज्यांना आपल्या घरी जायचं होतं त्या 15 लाख लोकांना रस्त्यावरती फिरू न देता त्यांना त्यांच्या गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलं आणि केंद्र सरकारने त्यांना ट्रेन अवेलेबल करून दिला नाही. ते हे नाही सांगत त्या 2.5 वर्षांमध्ये कोरोनाच्या लसी फुकट देण्यासाठी आम्ही ऍडव्हान्स पैसे द्यायला तयार होतो, मात्र 6,000 लसी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी लपवून ठेवल्या होत्या. हेच दरेकर साहेब बरं ऐका, जयजी